नमस्कार, लोकात्मा मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आंबड येथून पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळा। सदर घटना ही अपघात नसून ती हत्या झाल्याचा मयत कैलास नाटकर यांचा आईचा संशय। जालना जिल्ह्यातील आंबड येथील मयत कैलास शामराव नाटकर राहणार पराडा तालुका आंबड जिल्हा जालना येथील वय वर्ष 35 यांचा दिनांक 15/11/2024 रोजी अपघात झाला आहे असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र त्यांची हत्या झाल्या असल्याचा संशय त्यांच्या आईने व्यक्त केला आहे। त्यामुळे सदर प्रकरणात असलेले संशयित आरोपी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल या मागणीसाठी उपोषणकर्ते श्रीमती रुक्मिणीबाई शामराव नाटकर व त्यांचे नाती यांचे दिनांक 11/4/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून त्यांनी आमरण उपोषणाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ कोर्ट रोड वर आमरण उपोषण केले असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांच्या नात म्हणजेच मयत कैलास नाटकर यांच्या छोट्या दोन्ही मुली सुद्धा आपल्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। त्या दोन्ही मुलींची अचानक तब्येत बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र रुक्मिणीबाई शामराव नाटकर यांची देखील तब्येत बिघडली आहे। त्यांचे उपोषण सुरू आहे। जीवितास काही हानी झाल्यास सर्व जबाबदारी पोलीस प्रशासन संबंधित अधिकारी यांची राहील असे उपोषणकर्ते रुक्मिणीबाई शामराव नाटकर यांच्या वतीने सांगितले जात आहे। या संदर्भात लोकात्मा चॅनलच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्ते रुक्मिणीबाई नाटकर यांनी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाल्या। सांगणार आपल्या मुलाच्या बाऱ्यात सांगणार मी। माझा मुलगा मेला पण त्याचा मर्डर झाला आहे आणि त्याच्या बाऱ्यामध्ये आतापर्यंत काहीच माहिती मला दिली नाही पोलीसवाल्याने। मला पोलीसवाल्याला मी बार पोलीस स्टेशनला जाते कदरून मी उपेशन ठेवलंय तरी पण मला कोणी मोठा अधिकारी बोलायला पण आला नाही की तुम्ही कामून माझ्या मुली नाती कैलास नाटकरच्या मुली ह्या उपेशन बिना पाण्याच्यात तरी पण त्या दवाखान्यात ॲडमिटत आणि मी सुद्धा इथं बसलेली मला कोणीही बोलायला आलेलं नाही आणि काही मुलाची खरी कारवाई काही मला केली नाही आहे ना। मी फक्त त्याला न्याय मागते की माझ्या काची कारवाई करा। मग मी उपेशन धरलंय कशासाठी धरलंय की माझ्या मुलाचा आतापर्यंत काहीही गुन्हा दाखल केला नाही। सांगणार आहे की माझ्या मुलाने मरणाआधी 1 दिवसाने आधी रेकॉर्डिंग व्हिडिओ केलेले आहेत। त्याच्यामध्ये ज्याचं नाव घेतोय की मला यानं जीव मारायच्या धमक्या द्यायला मी पोलीस स्टेशनला दिलं पण माझी तक्रार घेतली नाही तर माझं पोलीस स्टेशनवर काय नाही पण ज्यांनी धमकी दिली त्याला त्यांनी ताब्यात घ्यावा म्हणून अशी मी विनंती साहेबाला की ते कोण आहे काय आहे त्याला घ्यावा आणि त्याला अटक करावा। तुमचं नाव? माझं नाव रुक्मिणीबाई शामराव नाटकर कैलास नाटकरची आई। लोकात्मा चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड।